नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत। पश्चिम आशियातील देशांमधील युद्धामुळे जागतिक अस्थिरता निर्माण झाली आहे। त्याची झळ भारताला सुद्धा बसू लागली आहे। भारतात एलपीजी गॅस टंचाईवरून त्यामुळेच गोंधळ निर्माण झाल्याचं दिसतंय। केंद्र सरकार देशात पुरेसा एलपीजी गॅस उपलब्ध असल्याचा दावा करतंय, तर नागरिकांना मात्र एलपीजी गॅसचं सिलेंडर मिळत नाहीये अशी तक्रार केली जाते। इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीत केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेत आहे असा आरोपही विरोधकांकडून केला जातोय। लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची याच गॅस टंचाईच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवरती निशाणा साधत त्यांनी टीका केली आहे। मग संसद परिसरात राहुल गांधी गॅस टंचाईबद्दल नेमकं काय म्हणाले? पंतप्रधानांवर राहुल गांधी यांनी टीकास्त्र का सोडलं? लोकसभेत राहुल गांधी यांना का बोलू देण्यात आलं नाही? सगळं काही जाणून घेणार आहोत आजच्या द ॲग्रोवन शोमधून, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर देशातील एलपीजी गॅस टंचाईवरून सध्या सर्वत्र गोंधळ निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटले, त्यामुळे राजकारणही चांगलंच तापलंय। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली सोमवारी, परंतु मागील 4 दिवस अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धावरून रान तापलेलं आहे। आज म्हणजेच 12 मार्च रोजी लोकसभेत याच विषयावर चर्चेची मागणी विरोधकांकडून लावून धरण्यात आली। लोकसभेत एलपीजी गॅस टंचाईचा मुद्दाही विरोधकांनी लावून धरला, तर संसद परिसरात जोरदार घोषणाबाजी सुद्धा विरोधकांकडून करण्यात आली। लोकसभेत सकाळपासूनच विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे कामकाज अधूनमधून स्थगित करण्यात आलेलं होतं। ज्यावेळी कामकाज सुरू झालं त्यावेळी विरोधकांच्या घोषणा सुरूच होत्या। त्याच दरम्यान काँग्रेस खासदार के.सी. वेणुगोपाल यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे राहुल गांधींना एलपीजी टंचाईचा मुद्दा मांडण्याची परवानगी देण्याची मागणी केली, परंतु त्याला मात्र नकार देत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितलं की पेट्रोलियम मंत्री सभागृहात उपस्थित असतील तेव्हा या विषयावरती चर्चा केली जाईल। त्यावर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी देखील पाठिंबा दर्शवला, त्यामुळे वातावरण अधिकच तापलं होतं। यावरून माध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली। देशातील एलपीजी आणि इंधन परिस्थितीवरती संसदेत वक्तव्य करण्याची परवानगी देण्यात आली नाही असा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला। यावेळी माध्यमांशी बोलताना राहुल गांधी असंही म्हणाले की संसदेत सामान्यतः सदस्यांना बोलण्याची संधी दिली जाते, मात्र आता नवीन पद्धत सुरू झाली आहे। आधी मंत्री बोलतील, त्यानंतरच त्यांना बोलण्याची परवानगी दिली जाईल असंही राहुल गांधी म्हणाले। देशातील एलपीजी टंचाईवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना न घाबरण्याचं आव्हान केलंय। यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवरती निशाणा सुद्धा साधला। संसद भवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी असं म्हणाले की देशात एलपीजी टंचाईचा मुद्दा गंभीर होत असताना पंतप्रधान लोकसभेत येऊन या विषयावर बोलण्यास तयार नाहीयेत। पंतप्रधान देशाला घाबरू नका असं सांगत असले तरी स्वतःच ते घाबरलेले आहेत। अमेरिकेत अदानी प्रकरण आणि एप्स्टीन फाईल्स यामुळे पंतप्रधान दबावाखाली आहेत असा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी संसद परिसरात केला। एलपीजी टंचाईचा परिणाम देशातील काही भागात सध्या दिसून येतोय। राज्यातील प्रमुख शहरातही एलपीजी टंचाईमुळे गोंधळ निर्माण झालेला आहे, तर शहरी भागात हॉटेल व्यावसायिकांची एलपीजीच्या अभावी पूर्णतः कोंडी झाली आहे। इराणकडून हॉर्मुझ समुद्रधुनीत जहाज वाहतुकीत अडथळे निर्माण झाल्यामुळे जागतिक पातळीवर इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचं सांगितलं जातंय। दरम्यान देशातील एलपीजीचे देशांतर्गत उत्पादन सुमारे 25% वाढवण्यात आले असा केंद्र सरकारचा दावा सुद्धा आहे। हे संपूर्ण उत्पादन घरगुती ग्राहकांसाठी वापरलं जातंय, तसंच व्यावसायिक एलपीजी पुरवठ्यात रुग्णालय आणि शैक्षणिक संस्थांना प्राधान्य देण्यात येत असल्याचा दावाही केंद्र सरकारकडून करण्यात आलाय। परंतु नागरिकांमध्ये मात्र भीती निर्माण झाली आहे। या सगळ्यात देशातील पेट्रोलियम उत्पादन आणि वापराची माहिती सुद्धा आज लोकसभेमध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी दिली आहे। त्यांनी दिलेल्या उत्तरात भारतात पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचं सांगितलंय। 2024-25 या आर्थिक वर्षात देशात सुमारे 268.6 दशलक्ष मेट्रिक टन कच्च्या तेलाची प्रक्रिया केली गेली। 40 दशलक्ष मेट्रिक टन पेट्रोल, 51.4 दशलक्ष मेट्रिक टन डिझेल आणि 71,314 नैसर्गिक वायू हा वापरण्यात आलेला आहे असंही या उत्तरात गोपी यांनी सांगितलं। तर 2025-26 या आर्थिक वर्षात जानेवारीपर्यंत 226.7 दशलक्ष मेट्रिक टन कच्चं तेल, 35.4 दशलक्ष मेट्रिक टन पेट्रोल, 78.3 दशलक्ष मेट्रिक टन डिझेल आणि 58,095 टन
गॅस वापरला गेलाय असंही या उत्तरात स्पष्ट करण्यात आलंय। याच काळात देशांतर्गत उत्पादनही झालं असून 2024-25 मध्ये 48.3 दशलक्ष मेट्रिक टन पेट्रोल, 118.2 दशलक्ष मेट्रिक टन डिझेल आणि 36,113 टन एकूण नॅचरल गॅस म्हणजेच नैसर्गिक गॅस हा उत्पादित झाल्याचं सुद्धा यामध्ये स्पष्ट करण्यात आलंय। तर 2025-26 मध्ये जानेवारीपर्यंत 41.7 दशलक्ष मेट्रिक टन पेट्रोल, 100.5 दशलक्ष मेट्रिक टन डिझेल आणि 29,288 गॅस उत्पादनं घेण्यात आल्याची सुद्धा माहिती सरकारकडून लोकसभेमध्ये देण्यात आली आहे। तर दुसऱ्या एका प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री गोपी यांनी असंही सांगितलं की देशात LPGचा पुरवठा वाढवण्यासाठी सरकारनं रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्पांना C3 आणि C4 वायूचा वापर LPG उत्पादनांसाठी करण्याचे निर्देश सुद्धा दिले आहेत। हा पुरवठा सार्वजनिक तेल कंपन्यांना देण्यास सांगितलंय, म्हणजेच पेट्रोलियम पदार्थावर देशाचं पूर्णतः अवलंबित्व असल्याचं या आकडेवारीवरून तरी स्पष्ट होत आहे। पश्चिम आशियाई देशांतून मोठ्या प्रमाणावर इंधनाची आयात केली जाते, परंतु सध्याच्या युद्धाच्या परिस्थितीमुळे आयातीवर परिणाम झालाय, त्यामुळे एकूणच गोंधळ आणि भीती नागरिकांच्या मनात निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्याचेच पडसाद आज लोकसभेमध्ये सुद्धा उमटले। आता या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा। मी तुर्तास या माहितीसोबत इथेच थांबतोय। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आपण पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।